नमस्कार मंडळी, कोकणी आनंद या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मंडळी जाऊया भाजीमध्ये मी 4-5 दिवस गेलो नाही. थोडी चवली पकडायला सुरुवात झाली होती, तर बघूया चवलीची भाजी किती झाली ती, आणि आपण काढण्यासारखी असेल तर आपण काढूया. बऱ्याच ठिकाणी लागले आहेत, काही बारीक आहेत असे बघा, छोटे आहेत. त्यानंतर 3-4 दिवसांनी होतील. भेंडी पण जोरात आहे, आता भेंडी पण फुलायला लागले. आता ती धरणार थोड्या दिवसामध्ये. काकडीची मी आवर्जून वाट बघतोय, मला खूप आवडतात, त्याची फुलं पण आले ती बघा. सर्वच भाजी फुलायला लागल्या आहे आणि इथे हे पकडायला लागले बघा. हे घोसाळे आहेत, तुम्हाला दिसणार आहे बघा, वरती बघा, ही घोसाळे आहेत. घोसाळे सर्वात पहिली होतात. दुसऱ्या ठिकाणी पण मी चवली लावली होती, ती बघू कशी झाली बघा. या ठिकाणी पण चवली लागली आहे, खूप लांब आहे, 2 फुटाची वरती आहे, खूप मस्त आहे. आता ही मला काढायची आहे. ताजी भाजी आहे, एकदम लुसलुशीत कोवळी एकदम. हे बघा मंडळी, हे बघा चवली काढले मी, जवळजवळ 400 ग्राम तरी आहे. साईज बघा, हाईट बघा किती त्याची. तर मंडळी, आता अंकिताने भाजी कापायला घेतली आहे चवलीची, आणि त्यात आपल्याला बनवायची आहे. तर दाखवूया तुम्हाला कशी चवलीची भाजी. एकदम साधी, एकदम सिंपल बनवायची, जास्त मसाला वगैरे नाही टाकून, कारण भाजी कवली आहे. तर मंडळी, आता बघा भाजीची सुरुवात झाली करायची. अंकिताने कढईमध्ये तेल टाकलं आहे, आणि पुढे काय टाकणार आहे, कढीपत्ता टाकते. मला तेल गरम, कढीपत्ता टाकते, आणि आता परत थोडं गरम होते तेल. आता तेल गरम झालं आहे, कढीपत्ता टाकला आहे, लसूण टाकते, नंतर काय टाकते, राई टाकते, थोडी तडतडते, आणि जिरा टाकते. मस्त जिराने चांगलं होते जरा. आणि आता मला कांदा टाकेल बहुतेक. कांदा टाकला आहे, तर कांदा चांगला फिरवून घ्यायला लागेल. साधीने सिंपल रेसिपी आहे, कारण हिरवी भाजी आहे, त्याच्यामुळे जास्त मसाला नाही वापरायचा त्याच्यामध्ये. आता टमाटे टाकले मी, टमाटे टाकून बहुतेक ती फिरवते. आता त्याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे. सुके मसाले आहेत आपले, म्हणजे हळद वगैरे, हळद टाकते आणि फिरवून घेते. काश्मीरी बेडगी मिरची पावडर टाकली तिने. चांगले फिरवून घेते. घरचा लाल मसाला थोडा टाकायचा, जास्त नाही, कारण ते जास्त तिखट नाही करायचे अशा हिरव्या भाज्या. काय धना पावडर टाकली आता. थोडंसं आता पाणी टाकलं त्याने, आणि त्याच्यामध्ये थोडा गोडा मसाला टाकला आहे, कांदा खोबऱ्याचं वाटप. आता त्याला थोडं तेल सुटू द्या. थोडीशी कोथिंबीर टाकते त्याच्यामध्ये, नंतर पण टाकणार. आता भाजी टाकल्याने चांगली फिरवून घ्यायची आहे भाजी. आणि वाफेवरच शिजवायची आहे भाजी टोटल, कारण ती कोवळी भाजी आहे, पाणी नाही टाकायचं. आता मीठ टाकते. मीठ टाकून तिला फिरवून चांगली आता थोड्या वेळ झाकून ठेवायची, मग ती वाफेवर चांगली शिजणार बरोबर व्यवस्थित. आता एकदा परत फिरवून घ्यायच्या मध्ये, म्हणजे कसं परत खाली भाजी असेल ती परत शिजेल. आता परत झाकण मारून परत 4-5 मिनटं ठेवायची तशीच, मग चांगली शिजेल वाफेवरती.
पाणी अजिबात नाही टाकायचं याच्यात. आता झाकण काढलं आहे. आता आपण बघूया परत शिजली काय भाजी. शिजली काय भाजी? शिजले बघा. 2 वेळा झाकण ठेवलं, 2 वेळा वाफेवर शिजवली. खूप भाजी छान शिजली आहे. आता त्याच्यावरती कोथिंबीर टाकायची आणि झाकून ठेवायची आणि मग आपल्याला जेवणाबरोबर खायचे आहे. ते तुम्हाला दाखवतो डिशमध्ये. तर मंडळी आता मी जेवायला बसलो आहे. तर ही आजची आपली स्पेशल भाजी आहे चवलीची आणि ही आहे दह्याची कढी आहे, भाकरी आहे आणि अलिबागचा सफेद कांदा आहे आणि थोडासा भात. तर सुरुवात करूया जेवायला. तर मंडळी हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो आहे. व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.